आज मी ना अगदी गावरान पद्धतीने सोप्या पद्धतीने मूग डाळ बटाटे केले। हे मूग डाळ बटाटे इतकं छान झणझणीत चवदार टेस्टी बनतं। गरमागरम भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा आपल्या रोट्यासोबत इतकं छान लागतं। ज्यावेळेस भाजीला काही बनवायचा कंटाळा आला असेल ना, तर थोडीशी मूग डाळ आणि बटाट्यापासून इतकं छान हा डाळकांदा बोलू शकता किंवा मूग डाळ बटाट्याचं उसळ पण बोलू शकता। तर बघू शकता मी हे बनवण्यासाठी थोडीशी अर्धी वाटी मूग डाळ भिजत ठेवली आहे। हे बघा चांगल्या प्रकारे भिजले आहे आणि तरीही मूग डाळ ही लवकरच शिजली जाते, म्हणून जास्त वेळ नाही ठेवली तरी हरकत नाही। तर मूग डाळ चांगली भिजलेली आहे आणि 1-1.5 मोठा बटाटा असा चिरून घेतला आहे। हे अशा फोडी केल्या, थोड्याशा पाण्यामध्ये याला ठेवून घेतलं आहे। आवडीनुसार मग तुम्ही पातळ उभे काप याचे करू शकता। तर 1-1.5 बटाटा घेतला आहे, मूग डाळ घेतली, याच्यातलं सगळं आता मी पाणी काढून घेते। त्यानंतर मोठा कांदा चिरून घेतला आहे, थोडी कोथिंबीर, टमाटर आणि कढीपत्त्याची पानं। आता ही मूग डाळीचं पाणी सगळं काढून घेते। हे बघा छानपैकी आता ही डाळ जी आहे भिजून निघलेली आहे। झटकीपट ही भाजी तयार होते। कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे। सुरुवातीला आपण याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा राई, एक फोडणी तयार करायची सुरुवातीची आणि मग कढीपत्त्याची पानं टाकायची, चांगलं तडतडून द्यायचं। स्लोच गॅस ठेवायचा, हाय फ्लेम नाही ठेवायची। आणि हे चांगले थोडे तडतडून झाले की याच्यामध्ये आपण 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला टाकायचा। आता उन्हाळ्याच्या दिवसात कसं आपल्याला जास्त भाजी वगैरे स्वयंपाक वगैरे करायचा कंटाळा येतो, अशा वेळेस ना झटकीपट ही मूग डाळ बटाटे बनवा, अप्रतिम लागतं दुपारचे जेवण असो रात्रीच्या जेवणासाठी। तर इकडे मी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे, 1 मोठा कांदा वापरलेला आहे। आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं आणि हे थोडंसं परतून झालं की मग आपण याच्यामध्ये आपले घरगुती मसाले टाकायचे, म्हणजे काही वाटण नाही, काही जास्त कुटाणा नाही, अगदी झटकीपट। भूक लागली की झटकीपट तुम्ही बनवू शकता। ह्याच्यामध्ये आता 2 चमचे मी लाल तिखट वापरते, 2-2.5 चमचे, कारण झणझणीत स्पायसी खायची इच्छा झाली। 2-2.5 चमचे मी इकडं लाल तिखट वापरते। कमी तिखट आवडत असेल तर कमी वापरा। 1 चमचा इकडे टाकायचं आपल्याला धना पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर, हे आपले बेसिक मसाले टाकून घ्यायचे आवडीनुसार। तर धना पावडर टाकलाय, आता याच्यामध्ये टाकते मी अर्धा 1 चमचा हळद, अर्धा 1 चमचा गरम मसाला पावडर आणि चवीनुसार मीठ सुद्धा ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं। सुरुवातीला हे मसाले सगळे कांदा बरोबर जिरा राईसोबत चांगले परतून घ्यायचं स्लो गॅसवर। जितके चांगले मसाले परतून घेतात तितकीच भाजीला एक चव येते। स्लो गॅस ठेवायचा आणि आता 1 टमाटर जे बारीक चिरून घेतले ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे। टमाटर हे थोडंसं असं 1 मिनिटांनी लांबून टाकायचं, म्हणजे उशिरा टाकायचं। आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं, चांगलं याला तेल सुटून द्यायचं। टमाटर हे नंतर टाकायचं, कारण फक्त कसं टमाट्याला लगेच पाणी सुटलं जातं, मग मसाला परतायला आपल्याला वेळ भेटत नाही। चवीनुसार मीठ इकडं टाकून घेतलं आहे आणि त्यासोबतच हे कापलेले बटाटे टाकायचे। मीठ आणि बटाटे हे असं मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आणि परतून घ्यायचं। मसाल्याला बटाट्याची कोटिंग लागते, बटाट्याला मसाल्याची कोटिंग लागते। हे असं सुरुवातीला फ्राय केलं। आता चांगले मसाल्याला बटाट्याला कोटिंग लागली आहे पूर्ण मसाल्याची। प्रत्येक बटाट्याला 1 बाईट्स हर घासामध्ये तुम्हाला एक छान चव लागेल। कसं सुंदर असं तेल सुटलेलं आहे पाहू शकता, म्हणजे कसं बटाट्याला ही चांगला मसाला पॅक झालेला आहे। असं मिक्स करून घ्यायचं, 1 मिनटं वाफ द्यायची आणि मगच आपण ही जी भिजवलेली डाळ आहे मुगाची ती टाकून घ्यायची। लगेच टाकायचं नाही, थोडा वेळ बटाट्याला वाफेवर ठेवायचं, म्हणजे जे मसाले वगैरे टाकलेत ना ते बटाट्याला सेट होतील। आता ही सगळी मुगाची डाळ जी भिजवली अर्धी वाटी ती याच्यामध्ये टाकून घ्यायची। आता ही मूग डाळ मी टाकून घेतली। आता ही मूग डाळसुद्धा बटाट्यासोबत पूर्णपणे मसाल्याला मिक्स करून घ्यायची। सगळे चवीनुसार मसाले, मीठ, हळद सगळं टाकल्यामुळं आपल्याला आता काहीही टाकायची आवश्यकता नाही आहे। बघा कशी मिक्स झाली, एकजीव झालेले आहे मसाल्यामध्ये आणि बटाट्याला तर वेगळा एक छान मसाला लागलेलाच आहे, त्यामुळं काही वेळ लागणार नाही। आता लगेच पाणी वगैरे टाकायचं नाही, परत एकदा झाकण ठेवायचं
आणि एक वाफ द्यायची, म्हणजे बटाट्याला सुद्धा त्या डाळीसोबत एकजीव होऊन जातात मसाले. कसं तेल सुटलंय आणि छानपैकी आता पूर्ण डाळ बटाटा मसाल्यामध्ये पॅक झालेला आहे, पाहू शकता मस्तपैकी. आता आपण याच्यामध्ये आवडीनुसार जितकं पातळ घट हवं आहे तेवढं तुम्ही रस्सा वाढवा. हे बघा मी 1 मोठा ग्लासच्या अंदाजाने पाणी टाकले, कारण ही जी रस्सा भाजी ना भातासोबत भाकरीसोबत सुद्धा तुम्हाला खाता येईल. याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवायचं. लागलंच पाणी थोडंसं घट्ट झालं तर अजून ॲड करू शकता. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता झाकण ठेवायचं, स्लो गॅस ठेवायचा, कारण मूग डाळ ही लगेचच गाळ होते, त्यामुळे जास्त वेळ नाही ठेवायचं, नाही तर सगळं बेसन होऊन जाईल. हे बघा किती छान असा कट आलाय, पाहू शकता सुंदर असा कट आलाय तेलाचा, म्हणजे तरी आली आहे आणि आपली ही मूग डाळ बटाटा खमंग टेस्टी चवदार तयार होत आहे खाण्यासाठी. बटाटे पण आपण मसाल्यात नरम सॉफ्ट केले, त्यामुळं काही वेळ लागणार नाही. झाकण ठेवायचं, असं 2-3 वेळा झाकण ठेवून बघायचं. हे बघा रस्सा कसा आपला आटत चाललेला आहे, म्हणजे कमी होत चाललेला आहे आणि जितका पाहिजे तितकाच रस्सा ठेवायचा. हे बघा मस्त आता बटाटे आपले शिजत निघत आहे, मूग डाळसुद्धा शिजत चालली आहे. तर बटाटे जरा आपण चेक करूया. हे बघा लगेच कट होते, म्हणजे बटाटा आपलं पूर्णपणे आता शिजत आलेला आहे. आणि जो गरमपणा असतो ना गॅस सोडल्याच्या नंतर पण जो भाजीमध्ये गरमपणा वाफा राहतात ना त्यामध्ये सुद्धा भाजी कवर होते, त्यामुळं काही जास्त वेळ ठेवायचं नाही. आता मी फक्त 1च मिनटं ठेवते आणि गॅस बंद करते. तर झाली बघा आपली भाजी. आता गॅस सोडून द्यायचा, म्हणजे बंद करायचा आणि पाहू शकता आपल्या ह्या भाजीचा टेक्स्चर किती मस्त आणि टेस्टी खमंग अशी ही मूग डाळ बटाटा तयार झाले खाण्यासाठी. आणि मूग डाळ ही पौष्टिकच असते, त्यामुळे हे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. वरून थोडी कोथिंबीर टाकायची आणि आता गॅस बंद करायचा. गरमागरम झणझणीत कट्टावाली ही मूग डाळ बटाटा झाली आहे तयार. अशी गरमागरमच बनवायची आणि गरमागरमच खायची, जास्त काही गाळ करायची नाही. डाळ ही लगेच गाळ होते. हे बघा रस्सा किती छान झालेला आहे. चला आता आपण ह्याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. तर पाहू शकता किती साधी सोपी सिंपल आणि मस्त अशी ही मूग डाळ बटाटा तयार आहे खाण्यासाठी. कडक बाजरीची ज्वारीची भाकरी करायची किंवा गरमागरम असा भात आणि गरमागरमच ही डाळ बटाटा खाऊन बघा, अप्रतिम लागते. सोबत पापड लोणचं कांद्याची फोडी, खूप छान जेवण होऊन जाईल. तर नक्की ट्राय करा. जास्त काही भाज्यांचा कुटाणा करण्यापेक्षा कधी कधी असं सिंपल खाल्लेलं पण चांगलं असतं. आणि विशेष म्हणजे हे हेल्दी आहे, मूग डाळ बटाटा वगैरे हे आपलं सगळं शरीरासाठी चांगले, त्यामुळं कधीमध्ये अशा प्रकारच्या पण भाज्या केल्या पाहिजेत. तर मला तर आला होता कंटाळा, उशीर झाला होता, त्यामुळे झटकीपट 5 मिनिटात ही मूग डाळ बटाटे केले. आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. स्वस्त रहा, मस्त रहा.